नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, आज दुपारून जर बघितलं तर अरबी समुद्रामधून काही ढगाचे अवशेष हे महाराष्ट्रावर येत होते. तर हा ECMWF मॉडेलचं जर इमेज बघितली तुम्ही, हे बघा, या स्वरूपात जर बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपामध्ये आज ढगाळ परिस्थिती ही नाशिक जिल्ह्यात आणि बऱ्याच म्हणजे जो तटवर्ती आपला अरबी समुद्राचा जो काही पोर्शन आहे त्याच्यापासून तर अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत ढगाचे अवशेष आणि वातावरण आज तयार झालेलं होतं. तर बघा, कशी परिस्थिती असेल समोरची. तर जवळपास आज दुपारनंतर बऱ्याच शेतकरी मित्रांचे कॉल यायला लागले की पाऊस येतो की काय, अशी परिस्थिती आज तयार झालेली होती. तर पुढे जो संबंधित जो पश्चिमी विक्षोभ म्हणजे पश्चिमी आवर्त हिमालयावर येणार, त्याचा इम्पॅक्ट काय असेल तो आपण बघूया. बघा, आजची पोझिशन म्हणजे साधारणपणे 3 ते 4 वाजे दरम्यान रॅपिड स्कॅन इनसॅट 3D रॅपिड स्कॅन जर ढगांची मुवमेंट पाहिली तर बघा, जो पश्चिमी विक्षोभ दिसतो आपल्याला, तर ह्या ठिकाणी अशा ह्या पद्धतीने मुवमेंट दिसते. हा जो बंगालच्या अरबी समुद्रामध्ये हा जो ढगांचा समुदाय दिसतो, हाच आपल्याकडे आज महाराष्ट्रावरती आला आणि कशा स्वरूपात तो आपल्याकडे ढगाळ वातावरण त्यानं तयार केलं, तर हे दिसू शकतं आपल्याला. ही जी मुवमेंट दिसते तुम्हाला, तर ही लो प्रेशर जे होतं ते कमी, त्याचा प्रभाव कमी होऊन चालला. परंतु हे जे ढगाचा दिसतं पश्चिमी विक्षोभाचे जो आवर्त येतो, त्याचे काही रेमिनंट खाल्ले आमच्या अंशात येऊन ते अरबी समुद्रावरून महाराष्ट्रावर येत होते. त्यामुळे आज ढगाळ वातावरण हे तयार झालेलं होतं. बघा, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याने त्यांच्या साईटवर टाकलंय की 26 डिसेंबरच्या आसपास मध्य प्रदेशातून असा एक रेमिनंट म्हणजे पश्चिमी आवर्ताचा एक भाग आपल्यावरती येतो 26 डिसेंबरला. तर 26 डिसेंबरला जो येलो झोन दिसतोय आपल्याकडे, तो धुळे, नंदुरबार, साधारणपणे नाशिक, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि साधारणपणे पुण्याचा काही भाग आणि सरळ सातारा, सांगलीकडे असा एक पट्टा हा 26 तारखेला डेव्हलप होताना त्या ठिकाणी दिसतोय. हा IMDच्या फॉरकास्टनुसार येलो झोन त्या ठिकाणी दिसतोय. बघा, IMDच्या मॉडेलनुसार 23 डिसेंबरची उद्याची जर इमेज बघितली तर साधारणपणे बंगालच्या उपसागरातच आपल्याला फक्त पावसाचे रिमेनंट दिसतात आणि ह्या साईडला ह्या पोर्शन मध्ये दिसतात. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट अजून काही एवढा दिसत नाही. बघा, आपल्याकडे साधारणपणे उद्या 23 डिसेंबर, 23 डिसेंबरला देखील महाराष्ट्राच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण उद्या तयार होणार. मात्र पावसाचे चान्सेस हे नाहीये. साधारणपणे उत्तर महाराष्ट्राचा भाग आणि पुण्याच्या आसपास, छत्रपती संभाजीनगरच्या आसपास जो भाग आहे, त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस नसल्यास जमा आहे. फक्त वातावरणच तयार होईल उद्या. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी घाबरून जातो. उद्या 23 तारीख, 24 तारखेला उत्तर महाराष्ट्राचा जो भाग दिसतो ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ परिस्थिती आणि झाली तर टिपटिप पाऊस 24 तारखेला थोडाफार हा होऊ शकतो. 25 तारखेला देखील पावसाचे चान्सेस हे कुठल्याही स्वरूपात त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र 25 डिसेंबरला एक पश्चिमी स्ट्रॉंग आवर्त हा हिमालयावर येतो. त्याचा इम्पॅक्ट हा 26 तारखेला दिसेल आपल्याकडे. बघा, ही 27 तारखेची GFS मॉडेलनुसार IMDच्या दिसतंय आपल्याला की हा रेमिनंट खालच्या बाजूला येतो. त्यावेळेस मात्र नाशिकचा जो परिसर आहे, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये साधारणपणे अगदी जालन्यापर्यंत या भागामध्ये थोडेफार पावसाचे चान्सेस हे 27 तारखेला तयार होताना आपल्याला दिसत आहे. 28 तारखेची परिस्थिती पण बघूया. 28 तारखेला देखील बघा, आपण जे बोललो होतं की 21 ते 25 पाऊस नाही आपल्याकडे, पण 26 तारखेपासून मागच्या मेसेज मध्ये देखील बोललो की 26 तारखेपासून कशा पद्धतीनं तो पश्चिमी आवर्त हिमालयावरून खाली येतो. त्यावेळेस मात्र ह्या पोर्शन मध्ये महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये बघा, अगदी अकोला, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुण्यापर्यंत हा जो पट्टा दिसतोय तो साधारणपणे 28 डिसेंबरला साधारणपणे ह्या भागामध्ये दुपारनंतर पावसाचे चान्सेस या ठिकाणी दिसत आहेत. साधारणपणे बघा, वाऱ्याचे प्रवाह पुढच्या दिवसामध्ये किंवा किती हेक्टोपास्कल हवेचा दाब असेल, वाऱ्याचे प्रवाह कोणत्या बाजूला आणि कुठे कसे दिसतात ह्या इमेजवरून आपल्याला दिसतंय. साधारणपणे बघा शेतकरी मित्रांनो, की आपण जसं बोललो होतो मागच्या 21 ते 25 पावसाची शक्यता नाही. मात्र एक स्ट्रॉंग हा पश्चिमी आवर्त हा 23 तारखेला हिमालयावर येतोय
आणि तो सरळ मध्य भारतातून आपल्याकडे नाशिककडे किंवा उत्तर महाराष्ट्रावर येताना दिसतोय. त्याचा इम्पॅक्ट मी तुम्हाला सर्व स्क्रीनवरती इमेज दाखवले आहे. साधारणपणे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे फॉरकास्ट करताय. कसं असतं, सध्या जर बघितलं की अगदी शॉर्ट मॉडेल जे अंदाज देणारे मॉडेल आहे, म्हणजे 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा असे अंदाज देणारे जे मॉडेल असतात, या मॉडेलनुसार जर बघितलं तर वेगवेगळे फॉरकास्ट करता येते. तर आता काही मॉडेलनुसार 24 तारखेला देखील टुपटुप पाऊस दिसतोय आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये. बाकीच्या भागामध्ये इतकी काही शक्यता दिसत नाही. मात्र 25-26 तारखेला त्या ठिकाणी पाऊस दिसत नाही. पण 27, 28, 29, 30 डिसेंबर या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि आजूबाजूचा जो जिल्ह्यांचा जो परिसर आहे, अगदी मी जसं मागच्या फॉरकास्टमध्ये सांगितलं की अगदी छत्रपती संभाजीनगर, जळगाव, उत्तर महाराष्ट्र चा संपूर्ण भाग आणि पुण्यापर्यंतचा जो रिजन आहे त्या भागामध्ये शक्यता आहे. खाली सातारा, सांगलीकडे देखील 26, 25, 26 तारखेला शक्यता दिसते. 28 तारखेपर्यंत सांगलीच्या भागामध्ये 28 तारखेला परत ती शक्यता त्या ठिकाणी थोडीफार प्रमाणात दिसते. मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही. जर मॉडेल फॉरकास्ट जर बदललं, कसं असतं, एक्सटेंड फॉरकास्ट म्हणजे 30 दिवसाच्या पलीकडचा अंदाज, हे अंदाज 30% असतात. त्याच्यानंतर 15 दिवसाचे अंदाज. मॉडेलचे 3 प्रकार असतात. लॉंग एक्सटेंड फॉरकास्ट म्हणजे लांबचे अंदाज, 15 दिवसाचे अंदाज, जसं जीएफएस मॉडेल देतं त्याप्रमाणे. आणि बीओएम वगैरे जे मॉडेल आहे ते किंवा लांबचे अंदाज देणारे जे मॉडेल स्कॅनपीस वगैरे ते 30 ते 60 दिवसाचा अंदाज देतात ते. आणि शॉर्ट टाइम 15 दिवस. आणि जे 8 दिवस ते जे मॉडेल देतात त्याच्यात देखील अॅक्युरेसी कमी असते. मात्र ते 3 दिवसाचा जे अंदाज देणारे जे मॉडेल असतात ते अचूक पद्धतीनं सांगतात. आपण लांबचा देखील अंदाज देतो आणि जवळ आल्यानंतर तुम्हाला माहिती करता आपण अंदाज देत असतो. म्हणून मॉडेल तर असे दिसत आहे की साधारणपणे 26 तारखेला थोडाफार पाऊस काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात नाशिकची शक्यता आहे. मात्र 28, 29, 30ला तरी सध्या थोडाफार पाऊस दिसतोय. त्यानुसार शेतकऱ्यांनी काळजी घ्या. हाच मेसेज आज मला द्यायचा होता. पण जर याच्यात काही चेंजेस झाला तर मी तुम्हाला परत एकदा मेसेज देतो. लक्षात घ्या, जरी आपण 4 कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 21 ते 25 पाऊस नाहीये, मात्र 27-28 पासून सिस्टम दिसतील लांबची आहे. जशी जशी तारीख जवळ येते तशी अॅक्युरेसी त्याच्यात येत असते. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. जर काही बदल झाला तर अपडेट लगेच त्या ठिकाणी आपल्याला दिला जाईल आणि त्यानुसार कामाचं नियोजन आपल्याला करता येतं. धन्यवाद.